मैं हूँ बर्गिस, आपको ऐसे। सिद्धगड सह्याद्रीतील एक गुप्त किल्ला म्हणून ओळखला जाणारा गड म्हणजेच सिद्धगड। या क्रांतिकारकांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजेच सिद्धगड। या आझाद दशकातील संघर्षमय क्षणांचा साक्षीदार म्हणजेच सिद्धगड। आणि हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या रक्ताने नाव निघणारा गड म्हणजेच सिद्धगड। या गडाचा इतिहास, या गडाची माहिती आपल्यापर्यंत या ब्लॉगच्या साहाय्याने पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर चला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कांबरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी कोशिरकर हर्षद या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस 28 जुलै 2024। आज आम्ही सिद्धगडचा ट्रेक करणार आहोत। सिद्धगड म्हणजेच काय आपण आवर्जून म्हणतो की हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या रक्ताने नाव निघणारा सिद्धगड। या सिद्धगडच्या भूमीला जे वैशिष्ट्य लाभले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून तर ते भारत स्वातंत्र्य होण्याच्या कालावधीपर्यंत ज्यांनी या भारत मातेच्या सेवेसाठी किंवा भारत माता स्वतंत्र होण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली असे आपल्या कर्जत तालुक्यातील वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील। आता आपण या जांभुडे गावाच्या कमानीवरती उभं आणि इथूनच सरळ सिद्धगडला जाण्यासाठी मार्ग आहे। आपण कमानी पाहू शकता, त्या बाजूला वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि या बाजूला हुतात्मा हिराजी पाटील यांना दोघांना विनम्र अभिवादन करून आता आपण या ट्रेकला चालू करू। तर मित्रांनो, आता आपण या जांभुडे गावातून सिद्धगडकडे रवाना झालोय। परंतु या खड्ड्याची अवस्था पाहता, या रस्त्याची अवस्था पाहता असं नक्की वाटतं की रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे काय भूषण आपले। हो ना, गाडी प्रशासनाला म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून एक विनंती करेल की ऐतिहासिक स्थळी या भूमीला जे महात्म्य लाभलंय, इथे खूप सारे पर्यटक येतात, परंतु त्यांच्यासाठी जी सोय केली जाते ती कुठेतरी वेदनादायक आहे। या अशा स्थळांची ही अवस्था पाहता नक्कीच वाईट वाटतं, कारण याच्यामुळे त्यांचा इतिहास दबला जातो। इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, साऱ्या लोकांना हा इतिहास समजत नाही। या गोष्टीची कुठेतरी खंत वाटते आणि मग आपण म्हणतोय की या कर्जतच्या भूमीला जो इतिहास लाभला आहे तो का कुठे लपून बसलाय। तर आता आम्ही भीमाशंकर अभयारण्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय। इथून जवळजवळ 3-4 किलोमीटर असेल ना सिद्धगड। हो, 5 आम्ही तिघे जण आलोय, दर्शन राणे, हबले, भूषण हबले। आपण यांना सिद्धगडला पहिल्यांदाच पाहता, कोथलीगडला देखील ते आमच्या समेत होते, बरोबर का? असं सुंदर असं भीमाशंकरचं अभयारण्य आणि त्या अभयारण्यामध्ये आम्ही आमच्या गाडीच्या साह्याने, बाईकच्या साह्याने हिमालयन पहिला जी हिराजी पाटलांची आणि भाई कोतवालांची क्रांती जी होत आहे तिथे नमन केल्यानंतर पुढे आपण सिद्धगडला जाण्यासाठी प्रस्थान करू। अमर रे हिराजी पाटील, अमर रे। तर चला। रस्ता खूप खतरनाक अशी ऑफरोडिंग आणि आता तुम्हाला उतरावं लागणार, कारण की बाईक रायडर भूषण आपले रस्त्याकडे पाहता आपण काय बोलता। फार चिखल आहे आणि त्या चिखलामुळे कोणालाही दुखापत नको व्हायला म्हणून आम्ही दोघे जण पहिल्यांदा उतरलो आणि त्याला सांगितलं की पुढे तू गाडी घेऊन जा। आणि या अभयारण्याची एक विशेष गोष्ट आहे की इथे विविध प्रकारचे प्राणी पक्षी कीटक आढळले जातात, त्याचे असे पोस्टर्स इथे लावलेले आहेत, म्हणजे जे पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येतील त्यांना ही माहिती देखील, या अभयारण्याची माहिती त्यांच्यापर्यंत
तर आता मी भीमाशंकर अभयारण्याच्या मध्यंतरी पोहोचलोय. महाराष्ट्रामध्ये निसर्ग आणि पावसाला म्हणजे काय फक्त सह्याद्री. पाहू शकता सह्याद्रीचं हे मनमोहक आणि आपल्या मनाला मोहून टाकणारं दृश्य. आपण ज्या गोष्टी कॅमेरामध्ये आपण हा अनुभव घेऊ शकत नाही, परंतु आम्ही हा साक्षात अनुभव इथे व्यक्त करतोय. इथे ही गोष्ट अनुभवतोय, हा निसर्ग अनुभवतोय आणि तोच अनुभव आम्ही या व्लॉगच्या साहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो. आता आम्ही सिद्धगडावरती पोहोचण्या अगोदर फक्त 2-3 मिनिटाचा अवधी बाकी आहे, तरी जाण्यापूर्वी थोडीशी विश्रांती घ्यावी याच्यामुळे आम्ही ते थांबलो. भूषण आवले, इथला तुझा रायडिंगचा अनुभव कसा होता? एक नंबर. भूषण आवलेने व्यवस्थित गाडी आणली आणि आपण रस्ते पाहू शकता. दर्शन रस्ते दाखवूया ना. रस्ते हे बघा, रस्ते चारच लागली इथं. हिमालयनला फिकी आहे ना दर्शन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः विनम्र अभिवादन. ज्या भूमीवरती या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांना विनम्र अभिवादन करून आता मी ज्या स्थळी उभा आहे, ही सिद्धगडची भूमी. इथे इतिहास रंगला आणि या इतिहासामध्ये, या रणसंग्रामामध्ये ज्या 2 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्याच मृतदेहावरती या जागी अंत्यसंस्कार झालेले. ही तारीख, हा ऐतिहासिक दिवस या जनरल हॉलने जे काही केलं, मी तुम्हाला वरती गेल्यानंतर नक्कीच सांगेल. म्हणजे ज्यावेळी आपण त्या क्रांतीज्योतीच्या इथे जाऊ तेव्हा तिथला इतिहास मी आपल्याला आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु ही ऐतिहासिक जागा आहे आणि ऐतिहासिक जागेचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की नक्की इथे काय झालेलं आणि तिथे काय झालेलं. तरी ही जागा जिथे हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या दोघांच्या मृतदेहाची विटंबना ज्या जनरल हॉलने केली आणि शेवटी इथे त्यांच्या देहावर, त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर जो पूर्ण रणसंग्राम जिथे घडला त्या क्रांतीज्योतीच्या इथे आपण जाऊया. जानेवारीला दरवर्षी इथे सिद्धगड बलिदान दिन हा साजरा केला जातो. ती जी जागा आहे जिथे या 2 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं जातं. विविध भाषणाच्या स्पर्धा असतील, गायनाच्या स्पर्धा असतील किंवा नाटक असेल, असे विविध कार्यक्रम इथे आयोजित केले जातात आणि त्या थोर हुतात्म्यांना इथे अभिवादन केलं जातं. तरी आता आम्ही इथून ती क्रांतीज्योत आहे तिला नमन करून सिद्धगडच्या ट्रेकला सुरुवात करू. सो लेट्स बिगिन. अमर रहे, अमर रहे हिराजी पाटील, अमर रहे. हीच ती जागा आहे तिथे तो रणसंग्राम घडला आणि काही लोकांनी फितुरी केली आणि कसं काही घडलं हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. तरी हा प्रसंग आपल्यासमोर थोडक्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. 2 जानेवारी 1943 साली त्या जनरल हॉलने अचानक सिद्धगडावरती हल्ला केला. पहिल्या धुमश्चक्रीत शेकोटी शेजारी पहारा देण्यासाठी बसलेले हुतात्मा हिराजी पाटील बाबा मेलो असे म्हणत धारातीर्थी पडले. त्यानंतर भाई कोतवाल देखील इथे शहीद झाले. हीच ती जागा आहे. या जागेवरती आल्यानंतर आपण या सर्व गोष्टी आठवतो, परंतु मी सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की आपण इथे आल्यानंतर ही ऐतिहासिक भूमी आहे. इथे फक्त मज्जा करण्यासाठी येऊ नका, तर इथला इतिहास देखील जाणून घ्यावी मी आपणा सर्वांस विनंती करेल. आणि दरवर्षी 2 जानेवारीला सकाळी पहाटे
6:10 इथे ज्योत पेटवली जाते आणि हजारोंच्या संख्येने लोक येतात आणि या दोन्ही हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतात. हा दरवर्षी हा सोहळा इथे रंगतो. अनेक भाषण स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, त्यानंतर गायन स्पर्धा असतील इथे आयोजित केल्या जातात आणि या हुतात्म्यांच्या नावाचा जय जयकार इथे केला जातो. हाच इथला इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत पोचावा याच कारणास्तव आम्ही ब्लॉग करतो आणि आता इथूनच आम्ही वरती दरवर्षी 2 जानेवारीला हीच ती क्रांती ज्योत आहे. ती क्रांती ज्योत 6:10 पेटवली जाते आणि या रणसंग्रामामध्ये ज्या 2 हुतात्म्यांना हुतात्म्य प्राप्त झालं, हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक इथे जमा होतात आणि ती वेळ, तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून त्यांना विनम्र अभिवादन करतात. इथून आपण ही क्रांतीज्योत पाहू शकता आणि तिकडे धबधबा आहे. म्हणजे ज्यावेळी आपण इथे येतो फक्त पार्टी करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, ड्रिंक करण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल की येऊ नका. तुमच्या मुलं या अशा पवित्र जागेचं नाव, या पवित्र जागेच्या नावाला कुठेतरी डाग लागतो आणि इथे जे खरे पर्यटक आहेत त्यांना इथला इतिहास जाणून घ्यायचा आहे, ते कुठे इथून वंचित राहतात. मी सर्वांना विनंती करेन, ज्यावेळी आपण अशा ऐतिहासिक स्थळी किंवा एखाद्या किल्ल्यावरती जाता तेव्हा तिथला इतिहास देखील जाणून घ्या, तिथला निसर्ग देखील अनुभवा आणि हाच संदेश मी तुम्हाला आवर्जून देईन. आणि हीच ती जागा आहे. आणि जी आपण खाली जागा पाहिलेली म्हणजे ज्या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले गेले, त्या DSP जनरल हॉलने इथून ते समाधी आहे तिथपर्यंत हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांचे मृतदेह फरफटत नेले आणि क्रूरतेचा कलश गाठला. अशा या जनरल हॉलने केलेल्या कार्याबद्दल सर्व भारताची जनता संतापली आणि त्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं की आपल्या सर्वांना माहिती असेल. पर्यंत जो रणसंग्राम घडला त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होतो, पण ही खरी ती जागा आहे तिथे हुतात्मा हिराजी पाटलांचं निधन झालं. ते त्या भारतमातेसाठी शहीद झाले, ते हुतात्मा झाले. आपण सर्वांनी ते गाणं ऐकलं असेल की करमेल्याच्या झाडाखाली मला हिराजी पाटील गेला हो, ते हेच झाड आणि इथेच तो प्रसंग घडलेला. तर दर्शन कसं वाटतंय, मन असं भरून आल्यासारखं वाटतंय की जवळजवळ 1943 साली घडलेला इतिहास आज आम्ही इथे अनुभवतोय. या पावनभूमीला, या सिद्धगडाला जो इतिहास लाभला तो इतिहास आम्ही अनुभवतोय. भारत माता की जय, वंदे मातरम. अमर रे हिराजी पाटील अमर रे. आणि हीच ती जागा आहे. इथे आपल्या कर्जत तालुक्यातील मानिवली गावाचे सुपुत्र हुतात्मा हिराजी पाटील धारातीर्थी पडले आणि आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अमर रहे हिराजी पाटील अमर रहे. तर बरेच परिश्रम केल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला या सिद्धगडाचा रस्ता सापडला आणि त्या रस्त्याने आता आम्ही या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आपण इथे पाठी पाहू शकता, बोरवाडी आहे ना, बोरवाडीच्या इथून या किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि असे दगडींचे पिलर्स छोटे छोटे इथे उभे केलेले आहेत, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत त्यांना समजावं का याच मार्गाने आपल्याला या किल्ल्याकडे जायचं आहे. तर या वाटेने आम्ही इथपर्यंत आलोय. 1.5 किलोमीटर चाललो असेल ना, 1.5 किलोमीटर चाललोय. थोडीशी रेस्ट घेतली, ड्रिंक्स ब्रेक घेतला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सिद्धगड चढण्यासाठी. तरी आम्ही इथपर्यंत हार मानली, कारण पुढचा रस्ता फार तिखट आहे आणि जीवापेक्षा मोठी कोणती गोष्ट नाहीये. आणि पाणी देखील वाढत आहे, आपण पाहू शकता. दादा काय सांगाल, पुढचा रस्ता कसा आहे? पुढचा रस्ता लई खडतर आहे बाबा, जीवावर बेचणं लायकीच आहे. हा आपण दादाची बोलण्याची टोनच आपण समजू शकतो की दादा तिथपर्यंत जाऊन आला.
मी तुम्हाला सर्वांना सांगेल की आपण एखाद्या गडकिल्ल्यांवरती जातो, परंतु आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाहीये. जीवापेक्षा मोठं आपलं काही नाहीये. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की जर आपल्याला वाटलं की पाणी वाढतंय आणि फार चिकट आहे तर स्किप करा. परत जरी रिटर्न फिरा. आपल्यासाठी विंटर आहे, समर आहे, त्यावेळी आपण हे गड एक्सप्लोअर करू शकता. आणि तुम्ही नेचरच बघायचं असेल तर इथून देखील नेचर तुम्ही अनुभवू शकता. सिद्धगड आपण पाहिला, सिद्धगड अनुभवला, परंतु हा सिद्धगडचा इतिहास आणि आता करणारा हा ट्रेक फार अवघड आहे. हे दादा वरती जाऊन आले, कसं होतं तुमचा एक्सपिरियन्स आणि कसं नंबर एक्सपिरियन्स आहे, पण जीवाच्या वरती काही नाही, कोणी वरती जाऊ नये एवढी विनंती करतो. म्हणजे दादा सांगतात पाणी देखील वाढतंय आणि आपण जर खालचा रस्ता पाहिला तर फार चिकट रस्ता आहे. आणि दादाने ढेऱ्या भाऊ त्यांचा बी एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही वसरतेच का अंबरनाथवरून अनेक सारे पर्यटक इथे येतात, ट्रेकर्स येतात. परंतु मी सर्वांना विनंती करेल की पावसाळ्यामध्ये सिद्धगड स्किप करा, कारण जीवावरती बेतणारी ही वाट आहे. जर तुम्ही प्रॉपर ट्रेकर्स असाल, हार्नेस असेल, सर्व इक्विपमेंट जर आपल्याबरोबर असते तरच आपण ट्रेक करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. बात आपण हार मानली आता तर चला. आणि मच्छर देखील खूप आहेत. दादांनी पाहू शकता हे धबधबे आणि या धबधब्यांच्या साह्याने, या निसर्गाच्या साह्याने धुक्याची दाट चादर इथे पसरलेली आहे. दर्शननी देखील हार मानले. दर्शन काय हौस झाली का? पुन्हा एकदा आम्ही नक्कीच उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सीझनला येऊ आणि हा गड नक्कीच चांगल्या रीतीने फिरू. परंतु आता आम्ही माघार घेतोय. दर्शन राणेंना धबधब्यांची फार आवड आहे. दर्शन राणे दादांची देखील चार्जिंग पूर्ण रीतीने खपलेली आहे. दादा काय वाटतं तुम्हाला? आता एनर्जीला वरती जाण्याच्या उद्देशाने आलो, पण काही कारणास्तव आम्हाला रिटर्न यावं लागलं. पण दादांचं पण बरोबर आहे, जीवापेक्षा मोठी कोणती गोष्ट नाहीये. कारण आपण आज राहिलो तर उद्या पण येऊ शकतो. पण सिर सलामत तो पगडी 50. राईट राईट. एक 10 गोष्टीची एकच गोष्ट भाऊ बोललेला आहे, सर सलामत तर पगडी 50,000. आता सध्या खाली जाण्याच्या तयारीत आहे. सकाळी आम्ही नाश्ता करून आलेलो होतो. दादा काय बोलता? मच्छरदाणी अगरबत्ती पेटवा. नाही ओडोमॉस लावू ना आपण. अरे मच्छर जाम का अजून अर्धाच आहे वाटतं. हे दर्शन धबधबे धबधबे धबधबे. याच्यानंतर जामुंडा डॅमला वरती जाऊ आपण. तिकडे इथेच आहे त्या डॅमला जाऊ आपण. समेत आवाजांचा जादूगार देखील उपस्थित आहे. दादा एकदा होऊन जाऊ दे. कोण 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 मैं हूँ बेरगिल, आपको ऐसे बेकार अमेज़न के जंगल में नहीं तो सिद्धगढ़ के जंगल में आ गए हम. आपको कैसे ऐसी आपको बेकार वस्तुएं कभी बेकार नहीं होगी, ये काम में आ सकती है. ऐसी वस्तुएं हमेशा अपने साथ में रखें ताकि आप इसका इस्तेमाल आपके जिंदगी बचाने के लिए कर सको. जरूर जरूर. और इससे हमें एक संकेत मिलता है कि यहाँ नजदीकी इंसानी वस्तुएं हो सकती है. आपको क्या लग रहा है? यस बिल्कुल बिल्कुल हो सकती है. तरी चालते फिरते बेरगिल देखील आपल्याला इथे भेटलेत दादा. किल्ल्यावरती ज्या ट्रेल्स आहेत त्या देखील प्रॉपर मार्क नाही आहेत. त्यासाठी अनेक साऱ्या ट्रेकर्सने इथे असे मार्क्स उभे केले म्हणजे जेणेकरून जे नवे ट्रॅकर्स आहेत किंवा नवे पर्यटक आहेत त्यांना हा रस्ता दर्शन.
रस्ता आपण पाहू शकता. काय आहे भूषण आवले? आलू दर्शन काय भेटलंय तुला? आलू आलूचं झाड इथे दर्शनला सापडलेलं आहे आणि दर्शन आलू काढतोय. 20-30 काढ रे. चोर त्यांना समजलं तर काय बोललाय? सिद्धगड भीमाशंकर अभयारण्यामध्ये ताटमानेने उभा असणारा गड म्हणजे क्रांतिकारकांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजेच सिद्धगड. आणि महाराजांच्या कालावधीमध्ये या किल्ल्याला एक गुप्त महत्व होतं असा गड म्हणजे सिद्धगड. सिद्धगडाच्या विषयी जर आपण विचार केला तर या सिद्धगडाची उंची 3214 फूट. जरी या किल्ल्याला एवढी उंची लाभली असेल परंतु या किल्ला सर करत असताना ज्या खडतर वाटा आहेत त्या या किल्ल्याला एक वेगळंच स्वरूप देऊन जातात. असं सांगितलं जातं की जेव्हा महाराजांनी पुरंदरचा तह केला तेव्हा त्या तहामध्ये सिद्धगडाचं नाव देखील घेतलं जातं. असा तर्क आहे. ही गोष्ट खरी आहे की माहिती नाही, परंतु दंतकथांच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला सांगितली जाते. आणि या किल्ल्याचा उपयोग हा एक गुप्त किल्ला म्हणून देखील केला जात होता. या किल्ल्याच्या विषयी एक खास तथ्य सांगितलं जातं की जेव्हा महाराज या किल्ल्यावरती येत असताना तेव्हा त्यांना एखाद्या सैनिकाने या किल्लेदाराच्या सैनिकाने त्यांना अडवलं आणि या किल्ल्याची जी शिस्त आहे ती मोडता कामा नये म्हणून त्या सैनिकाने महाराजांना देखील वर जाऊ दिलं नाही किंवा त्या मावल्याने महाराजांना वर जाऊन दिलं नाही. मग त्या महाराजांनी त्यांचा सत्कार केला आणि त्याला सिद्धाई या किल्ल्यावरती जी देवता आहे सिद्धाईची तलवार ही तलवार त्याला भेट म्हणून दिली. हा थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास सांगितला जातो. मी सर्वांना सांगेल का इतिहास खरा आहे का खोटा आहे. दंतकथांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत काही लोकांनी पोहोचवलाय, परंतु हा या किल्ल्याचा कोणतेही असं लेखी स्वरूप आपल्याला प्राप्त झालं नाही की आपण हे सांगू शकतो की ठाम मतेने हा इतिहास खरा आहे. परंतु दंतकथांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर असो हा ट्रेक आपण कंप्लीट करू शकलो नाही, कारण चालू असलेला पाऊस, वाढतं पाणी आणि त्या चिकटपणा त्याच्यामुळे हा आपण किल्ला सर केला नाही. जीवापेक्षा मोठं काही नाही आहे. आता तो जांभुड्याचा आम्ही डॅम बघू आणि त्यानंतर घरच्या दिशेने मार्गस्थ होऊ. अरे भूषण, आजचा हा आपला ट्रेक सिद्धगडचा ट्रेक होता, परंतु आम्ही पहिल्यांदा त्या क्रांतीज्योतीच्या इथे गेलो, विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर या ट्रेकला सुरुवात केली. पण या किल्ल्यावरती जात असताना, किल्ल्याचा ट्रेक करत असताना वाढता पाऊस आणि चिकट झालेली वाट, आम्ही जवळजवळ त्या मधल्या टप्प्यापर्यंत गेलो असेल ना दर्शन? नक्कीच. त्या मधल्या टप्प्यापर्यंत गेलो आणि तिथून विचार केला, मच्छर देखील फार मच्छर आहेत, आणि तिथून विचार केला का जर आपण पुढे गेलो तर वेल देखील होईल आणि रस्ता देखील फार धोकादायक होता. मग आम्ही विचार केला तर आम्ही घरच्या दिशेने घरी जाऊ आणि पुन्हा एकदा चांगला प्लॅन करू आणि पावसाळी हा गड आपण स्किप करावा अशी आपणास विनंती करतो. जर आपण प्रॉपर ट्रेकर असाल तरच हा किल्ला आपण प्रॉपर इक्विपमेंट सहित सर करावा अशी देखील मी आपणास विनंती करेल. आजचा हा ट्रेक आमचा सिद्धगडचा ट्रेक होता, परंतु काही कारणास्तव पाणी वाढल्यामुळे आम्ही हा ट्रेक सक्सेसफुल केला नाही. अर्ध्यापर्यंत पोचलो आणि वापस आलो. पण त्या सिद्धगडाचा ट्रेक सुरुवात करण्यापूर्वी आम्ही क्रांतीज्योत असेल, त्यानंतर हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांचं समाधीस्थळ या दोन्ही ऐतिहासिक स्थळांना भेट दिली आणि फार मन भरून आलं की आपल्या या भारत मातेसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांना एक विनम्र अभिवादन म्हणून हा ट्रेक आम्ही आजचा प्लॅन केलेला. पण आज मजा आली. असो काही एक्सपिरियन्स आहेत ते आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तरी हा ब्लॉग इथपर्यंतच थांबवतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.